आमदार निवास मधल्या कॅन्टीन मध्ये निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। बुलढाण्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाबाहेर घाणीचं साम्राज्य पसरले। ज्या ठिकाणी रुग्णांसाठी जेवण तयार केलं जातं त्या कॅन्टीन बाहेरच कचऱ्याचा डोंगर आहे। वैयक्तिक सोयीसाठी आणि खाण्याच्या दर्जासाठी हाणामारीवर उतरणारे संजय गायकवाड सर्वसामान्यांच्या बाबतीत कधी आक्रमक होणार? आमदार साहेब, आमदार निवासातल्या डाळीचा दर्जा सुधारला असेलही, पण आता जरा आपल्या मतदारसंघातल्या रुग्णालयातल्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष द्याल का? कारण रुग्णांना केवळ डाळीचा नाही तर स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणाचा सुद्धा अधिकार आहे। मैंने आज परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर निकम। तर आमदार महोदय, आपल्या बुलढाणा मतदारसंघामधलं हे सिव्हिल हॉस्पिटल आहे। इथं या बाजूला आहे ना, आतमध्ये इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी जेवण बनवलं जातं आणि थोडं समोर आहे जेवण बनवलं जातं आणि अगदी ज्या ठिकाणी जेवण बनवलं जातं त्याच्या पाठीमागच ही इतकी घाण आहे की इथं रुग्णांच्या जीवाशी खेळलं जातं। हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे। या ठिकाणी तुम्ही राडा केव्हा करणार हा खरा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तेवढंच काय तर बाजूला इथं हॉस्टेल आहे। ANM ज्या विद्यार्थिनी नर्सिंगच्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं हॉस्टेल आहे, त्या विद्यार्थिनी तिकडे चालल्यात दिसेल तुम्हाला। आणि त्याच्या बाजूलाच ही अशी घाण असली घाण आहे बघा। घाणीचं खूप मोठं साम्राज्य या ठिकाणी आहे। DIC कार्यक्रमाचं हे या ठिकाणी ऑफिस आहे, त्याच्या बाजूचा हा आपल्याला प्रकार दिसतोय। याही ठिकाणी फरक पडला पाहिजे यासाठी आपण इथे राडा करणार का हा खरा प्रश्न आहे। कारण की इथं थेट रुग्णांच्या जीविताशी खेळ करण्यात येतोय असं चित्र दिसतंय। त्यामुळं आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी येऊन स्वतःच्या डोळ्याने बघावं की या ठिकाणी किती दुर्गंधी आणि किती अस्वच्छता पसरलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह मी मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा।